नमस्कार मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे बूस्ट युअर परफॉर्मन्स इन ग्रुप डिस्कशन. मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. MPSC 2019मध्ये इंटरव्ह्यूच्या अगेन्स्ट ग्रुप डिस्कशन ठेवण्याचा प्लॅन MPSCने या ठिकाणी केलेला आहे. ग्रुप डिस्कशन हा असायला हवा होता की नको या विषयावर मी जास्त भाष्य न करता सध्याची जी परिस्थिती आहे ग्रुप डिस्कशन्स त्या कशा असल्या पाहिजेत, काय टिप्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ह्या माझ्या काही अचिव्हमेंट्स आहेत आणि ह्या माझ्या काही हॉबीज आहेत. तर आजचे जे काय महत्त्वाचे ग्रुप डिस्कशनचे सब टॉपिक्स आहेत ज्याच्यामध्ये डेफिनेशन असेल, स्टुडंट्स का फेल होतात GDमध्ये त्याच्याबद्दल आहे, प्री रिक्विसाइट्स म्हणजे काय पूर्व अटी ग्रुप डिस्कशनला असल्या पाहिजेत, डूज आणि डोंट्स याच्याबद्दल बोलणार आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स इन ग्रुप डिस्कशन याच्यावरती चर्चा करणार आहे, टिप्स याच्यावरती पण बोलणार आहे, इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन कसं तुमचं करता येईल आणि रोल ऑफ ऑब्झर्वर याच्यावरसुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे. आणि महत्त्वाचा जो आहे दॅट इज 8वा हाऊ टू समराईज अ GD आणि 9वा म्हणजे तुमच्या सर्वांचा आवडता इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर GD काय काय असू शकतात. वैयक्तिक माझं जे मत आहे ते या ठिकाणी मी शेअर करणार आहे. तर चला जाऊया पुढं. सगळ्यात पहिला डेफिनेशन ऑफ ग्रुप डिस्कशन मित्रांनो, की ग्रुप डिस्कशन म्हणजे एक प्रकारची मॉडर्न मेथड आहे जी आपले स्टुडंट्स असतील, ॲस्पिरंट्स असतील त्यांची पर्सनॅलिटी चेक केली जाते. एक टेक्निक आहे, एक आर्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्या पदासाठी किंवा ज्या जॉबसाठी तुम्ही जात असाल त्यासाठी किती योग्य आहात, पात्र आहात ते या ठिकाणी तपासले जाते. त्यानंतर ग्रुप डिस्कशनमध्ये एक्सचेंज ऑफ आयडियाज आणि ओपिनियन्स या ठिकाणी होतात. दुसरं जे MPSCनं पण सांगितलेलं आहे की MPSCचं साधारण सध्याचं जे शेड्यूल किंवा सध्याचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये साधारण 10 मेंबर्स एका ग्रुपमध्ये असणार आहेत. GD ही 8 ते 12 मेंबरची साधारण जनरली असते, ज्याच्यामध्ये वेगवेगळे मेंबर्स स्वतःचं आपलं जे फ्री आणि फ्रँकली जे काही मत आहे ते व्यक्त करतात. मग तो कोणताही एखादा टॉपिक असेल आणि त्याची वेळ मात्र आता MPSCच्या सध्याच्या नियमाप्रमाणे 50 ते 60 मिनटाचा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे एका ग्रुपला साधारण 1 तासाचा अवधी मिळणार आहे. म्हणजे साधारण ॲव्हरेज जर काढला तर प्रत्येक विद्यार्थ्याला 5 मिनटं आणि 1 मिनिटं साधारण एक्स्ट्रा असे 5 ते 6 मिनटं एखाद्या विषयावरती चर्चा करणार आहेत. आता बऱ्याच जणांचा इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की GD म्हणण्यापेक्षा MPSC असं करेल का की प्रत्येक विद्यार्थ्याला समजा 1 to 10 आहेत तर 1 नंबरवाल्यांनी 5 मिनटं बोलायचं, 2 नंबरवाल्यांनी मग 5 मिनटं बोलायचं, 3 नंबरवाल्यांनी 5 मिनटं बोलायचं. याच्याबाबत तुर्तास काही क्लॅरिटी नाही. पण ॲक्च्युअल GD जो असतो तो असा तुमच्या एखाद्या भाषणासारखा सिक्वेन्सनं न होता ज्याच्या ज्या आयडियाज आहेत त्यानं त्यावेळी त्या मांडायच्या असतात. इनिशिएट कोणतरी करेल, मधी कोणतरी बोलेल आणि फायनली समरी कोणतरी करेल. अशा पद्धतीनं असेल प्लॅन नंबर 2 असं मला पर्सनली वाटतं आहे. तर ज्या डिटेल्स येतील MPSCच्या त्याच्या पद्धतीनं तुम्ही थोडाफार चेंज या व्हिडिओनंतर करावा लागेल. पण मला पर्सनली वाटतं आहे की याच्यामध्ये असं सिक्वेन्स नसणार आहे. तुम्हाला पर्सनली कुणाला इनिशिएट करायचं त्यांनी इनिशिएट करायचं आहे, कुणाला मधी बोलायचं त्यांनी मधी बोलू शकता आणि फायनली ज्यांना समरी करायची त्यांनी समरी करू शकता. 3-4 टप्प्यामध्ये तुम्हाला बोलता येईल. चला तर बघूया पुढं डिटेल. साधारण मला असं वाटते की MPSC GDसाठी साधारण तुम्हाला एक कोरा कागद आणि पेन्सिल पेन काहीतरी देईल आणि MPSCनं जे सांगितलेलं आहे की 15 मिनटं तुम्हाला आम्ही आधी सांगू की टॉपिक आम्ही हा तुम्हाला देणार आहे. फॉर एक्झाम्पल सध्या क्लायमेट चेंज अँड इट इफेक्ट्स ऑन वर्ल्ड अशा पद्धतीने समजा टॉपिक असेल तर 15 मिनटात तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जे काही माहीत आहे ज्याच्यावरती तुम्ही ऑलरेडी बऱ्यापैकी अभ्यास केलेला असेल, चांगलं वाचून गेलेलं असेल तर ते तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. तर हे महत्त्वाचे 2 पॉईंट आहेत की साधारण 5 ते 6 मिनटं आपल्याला बोलायचं आहे, त्यात तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि अजून डिटेल क्लॅरिटी MPSCनं काहीच न दिल्यामुळं तुर्तास जेवढे पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावरनं एवढंच कळतं आहे की साधारण 10 मेंबर्स 1 तासाचा GD आणि साधारण 15 मिनटं आधी तुम्हाला टॉपिक दिला जाईल. पण मित्रांनो काही घाबरायची गरज नाही. वाय डू स्टुडंट्स फेल टू परफॉर्म वेल इन GD? का विद्यार्थी
परफॉर्मन्स त्यांचा चांगला दाखवू शकत नाहीत. तर एक एक रिझन आहेत. एक, ड्यू टू फिअर ऑफ स्पीकिंग इन पब्लिक. पब्लिकमध्ये बोलताना भीती वाटणे की आपलं काही चुकलं तर, आपलं काही बोलण्यामध्ये अडकलो तर, अशा पद्धतीनं भीती असू शकते. दुसरं मित्रांनो आहे लॅक ऑफ नॉलेज. एखादा दिलेल्या टॉपिकवरती नॉलेजच नसेल तर तुम्ही काय रिप्रेझेंट करणार. आणि तिसरं, नो प्रॉपर कमांड ऑन लँग्वेज. याच्यामध्ये बऱ्याच जणांची एक मिसकन्सेप्ट आहे की जी डी म्हणजे आपल्याला एकदम मस्त असं फ्लुएंट इंग्लिशच बोललं पाहिजे किंवा हिंदी बोललं पाहिजे. मित्रांनो, माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की आपण महाराष्ट्राच्या PWD इरिगेशन, ज्याला आपण जलसंपदा वॉटर रिसोर्स किंवा ज्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत याचा जर विचार केला तर इन जनरल मॅक्सिमम विद्यार्थी हे महाराष्ट्रातले असणार आहेत. त्यामुळं मराठीमध्ये तुम्ही जी डी द्यायला काहीच हरकत नाही किंवा तुमचे जे काही मत आहेत ते व्यक्त करायला काहीच हरकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. ऑब्लिक जर यांना मराठीचा काही प्रॉब्लेम असेल, काही थोडेसे आउट ऑफ महाराष्ट्र विद्यार्थी असू शकतात, तर त्यांनी हिंदीमध्ये हा सेकंड प्रेफरन्स त्यांचा राहील. आणि काही जणांना मराठी पण बऱ्यापैकी येत नाही आणि हिंदी पण येत नाही, त्यांनी त्यांचे व्ह्यूज इंग्लिशमध्ये मांडायला हरकत नाहीत. सर, हे 3 कारणामुळं विद्यार्थी जी डीमध्ये फेल होतात. तर प्रॉपर कमांड असणं तुमची लँग्वेजवरती गरजेची आहे. तर आता बघूया प्री रिक्विसाइट्स ऑफ द ग्रुप डिस्कशन, की साधारण पूर्व अटी काय काय असतात. MPSCने सांगितल्याप्रमाणे टॉपिक ते MPSC पॅनल तुम्हाला देणार आहे, 15 मिनटं आधी मिळणार आहे. तुमचं काम आहे प्लॅनिंग आणि प्रिपरेशन. मग ते प्लॅनिंग आणि प्रिपरेशन 2 टप्प्यामध्ये आहे. एक, तुमच्या जी डीची डेट येऊपर्यंत तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे, प्रिपरेशन असलं पाहिजे. ज्या ज्या संभाव्य टॉपिक्स तुमच्या जी डीमध्ये येणार आहेत, विचारले जाणार आहेत, त्याच्यावरती तुमची तयारी असणं फार गरजेचं आहे. दुसरं, त्या 15 मिनटात तुमचं प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रिपरेशन, कधी बोलायचं, काय बोलायचं, इनिशिएट करायचं का, मधी बोलायचं का, एंडला बोलायचं, जे काय टार्गेट असेल ते तिथं तुम्हाला करावं लागणार आहे. आणि प्रॉपर प्रिपरेशन, तिथंसुद्धा काय मुद्दे मांडायचे आहेत ते पेन पेन्सिल देतील किंवा ओरली जरी समजा ठेवलं जातं तर तुमच्या बुद्धीमध्ये ते पॉईंट्स तुम्हाला ठेवावं लागतील आणि ते एक्सप्रेस करावं लागतील. त्यानंतर नॉलेज विथ सेल्फ कॉन्फिडन्स. आता नॉलेज विथ सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे असं वेगळं काहीच नाही मित्रांनो. जे काही संभाव्य टॉपिक आहेत त्याच्यावरती नॉलेज घेणं गरजेचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स तर असणं गरजेचंच आहे. कम्युनिकेशन स्किल, पॉवर ऑफ स्पीच तुम्हाला या ठिकाणी असणे गरजेचं आहे. तुमचं प्रॉपर प्रेझेंटेशन असलं पाहिजे. बॉडी लँग्वेज, पर्सनल अपीअरन्स हा तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, टॉपिक कोणताही असू दे. काही ठिकाणी तुम्हाला खूप एखाद्या टॉपिकबद्दल माहीत असणार आहे, काही ठिकाणी बऱ्यापैकी माहीत असणार आहे आणि काही ठिकाणी माहीतच नसणार आहे, अशी सुद्धा केस होऊ शकते. तर काही जरी झालं तर तुम्हाला शांत डोकं ठेवायचं आहे, काम अँड कूल अशा पद्धतीने राहायचं आहे आणि तो जी डी फेस करायचा आहे. एक्सटेन्सिव्ह नॉलेज असणं गरजेचं आहे. मग ते राज्याचं असेल, देशाचं असेल किंवा जगाचं असेल, ते असणं गरजेचं आहे. मग एरिया कोणता कोणता नॉलेजचा असू शकतो. मग तो पॉलिटिकल असू शकतो, स्पोर्ट्स असू शकतं, सायन्स अँड ट्रेड असू शकतं, कॉमर्स असू शकतं, इंडस्ट्री, इकॉनॉमी, सोशल, करंट इश्यूज याच्यावरती तुमचा या ठिकाणी बऱ्यापैकी चांगला कमांड असणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही नावं जरी मोठी मोठी वाटत असली किंवा तुम्हाला खूप आता स्पोर्ट्स म्हणजे अरे काय विचारतील असं घाबरून जायची काही गरज नाही. मी एंडला टॉपिक काय असू शकतात याच्यावरती पण ॲनालिसिस केलेलं आहे, तर त्यावेळी सांगेनच. ते सोडून आणखी बरेच टॉपिक असतील त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. आता डूज इन ग्रुप डिस्कशन. सगळ्यात पहिला ॲप्रोप्रिएट टू द इशू. जो इशू तुम्हाला दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल इरिगेशन फॅसिलिटीज और इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर इन महाराष्ट्र, हा अशा पद्धतीचा टॉपिक तुम्हाला दिला आहे, तर त्याच्याशी रिलेटेडच तुम्हाला चर्चा या ठिकाणी करायची आहे. मेक ओरिजिनल पॉईंट्स अँड सपोर्ट डेम बाय सबस्टॅन्शियल रिझनिंग. मग फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात असणारे मेजर डॅम्स, मीडियम डॅम्स, जर तो एक्झाम्पलला टॉपिक घेतला तर त्याच्याबद्दल ओरिजिनल पॉईंट्स तुम्ही मांडायला काही हरकत नाही. त्यानंतर इरिगेशनमुळं काय काय फायदा झाला, ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रॉपरली मांडता आल्या पाहिजेत. दुसरं आहे लिसन टू अदर पार्टिसिपेंट्स ॲक्टिवली अँड केअरफुली. दुसरे जे काही पार्टिसिपंट्स आहेत त्यांनासुद्धा तुम्ही व्यवस्थित ऐका, ते काय म्हणतात ते व्यवस्थित ऐका, बिकॉज गुड लिस्नर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं, तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते लॉजिकल बोलण्याची या ठिकाणी गरज आहे. प्रॉपरली तुम्हाला जर शक्य असेल तर एक्झाम्पल, उदाहरण देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे जे व्ह्यूज आहेत, तुमचे जे थॉट्स आहेत
ते इतर मेंबरांनासुद्धा पटणार आहेत. मेक ओनली ॲक्युरेट स्टेटमेंट, काहीतरी फालतू किंवा फॉल्स स्टेटमेंट न करता मॅक्सिमम ॲक्युरेसीकडे तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. मॉड्युलेट द व्हॉल्यूम, पिच अँड टोन, तुमचा जो पिच टोन जो काय असणार आहे तो मीडियम ठेवायचा आहे. खूप ॲरोगंट असा टोन या ठिकाणी ग्रुप डिस्कशनमध्ये ठेवायचा नाही. बी कन्सिडरेट टू द फिलिंग्स ऑफ अदर्स, दुसऱ्यांच्या फिलिंग्सला सुद्धा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. दुसरं आणखी एक असतं की ग्रुप डिस्कशनमध्ये कोणतरी इनिशिएट करतो, दुसरा एखादा ॲस्पिरंट या ठिकाणी न बोलता गप विनाकारण बाजूलाच थांबत असतो. असं न करता तुम्हाला ज्यावेळी तुमचा टर्न येण्याची साधारण शक्यता आहे, थोडक्यात मोसम बघून आपण गाडीचा 4था गिअर, 5वा गिअर किंवा 6वा गिअर असेल तर 6वा कसा टाकतो हायवेवरती, तशा पद्धतीने तुमच्या टर्नचा, तुमच्या येणाऱ्या पाळीचा तुम्ही या ठिकाणी वेट करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घ्या. दुसरं, बी अॅन ॲक्टिव्ह अँड डायनॅमिक पार्टिसिपंट बाय लिसनिंग, जे काय थॉट्स इतर लोक मांडत आहेत त्याच्याकडं पण सुद्धा तुमचं लक्ष ॲक्टिवली असलं पाहिजे. आणि जे काय बोलायचं आहे मित्रांनो ते कॉन्फिडेंटली बोला, अजिबात घाबरायची गरज नाही, कारण सगळेच ॲस्पिरंट हे तुमच्याच लेवलला आहेत, तुमच्यासारखेच MPSC मेन्स क्रॅक करून आलेले आहेत. समोर असणारा व्यक्ती किंवा ॲस्पिरंट किंवा मेंबर हा खूप काही वेगळा आहे आणि आपण खूप लोअर आहे असं न मानता व्यवस्थित कॉन्फिडेंटली तुम्हाला या ठिकाणी GDमध्ये सहभाग घ्यायचा आहे. दुसरं या ठिकाणी आहे डोंट्स ड्युरिंग ग्रुप डिस्कशन. एक शाय नर्वस, असं काही की बाबा तुमच्या गर्लफ्रेंडनं किंवा तुमच्या बॉयफ्रेंडनं तुम्हाला सोडून गेलेलं आहे, अशा पद्धतीने नर्वस चेहरा करून बसण्याची GDमध्ये आवश्यकता नाही. चेष्टेचा भाग सोडून द्या, पण बी पॉझिटिव्ह, बी रिलॅक्स. व्यवस्थित तुम्ही GDपासून काहीतरी आयसोलेट, अरे बाबा ह्याच्याशी माझा काही संबंधच नाही असं नका वागू. डोंट मेक फन ऑफ एनी पार्टिसिपंट, दुसऱ्याची चेष्टा जरी त्याचे आर्ग्युमेंट चुकीचे असतील, फनी असतील तरी तुम्ही त्याची चेष्टा करू नका. डोंट एंगेज युअर सेल्फ इन सब ग्रुप कन्व्हर्सेशन, मेन काहीतरी चर्चा इकडं चालू आहे आणि 10मधले 2 किंवा 3 मेंबर आपली आपली चर्चा करताय, तर दिस इज ऑल्सो नॉट गुड. त्यानंतर डोंट रिपीट अँड यूज इरिलिव्हंट मटेरियल, तेच रिपीट करणं एक वेगळं किंवा नेगेटिव्ह इम्प्रेशन तुमचं या ठिकाणी पडणार आहे. कारण नेहमी डोक्यामध्ये एवढंच ठेवा की तुमच्या आजूबाजूला MPSC पॅनल मेंबरचे, लोकसेवा आयोगाचे मेंबर्स किंवा अध्यक्ष किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसचे प्रोफेसर किंवा चीफ इंजिनियर लेवलचे ऑफिसर्स किंवा काही हायर बॉडीचे ऑफिसर्स मेंबर्स या ठिकाणी तुमच्याकडं पाहत असतात. तुम्ही काय काय बोलत आहात, तुम्ही कशा पद्धतीनं प्रेझेंट करतात, हे सगळं या ठिकाणी बघत असतात. त्यामुळे तेच रिपीट या ठिकाणी करू नका. यूज इरिलेव्हंट मटेरियल, हे तुम्हाला करायचं नाही. चाललेल्या टॉपिकवरती चर्चा काय आणि तुम्ही काय वेगळंच काहीतरी जर बोलला तर निगेटिव्ह इम्प्रेशन या ठिकाणी क्रिएट होणार आहे. आणखी एक पॉईंट असतं की ग्रुप डिस्कशनमध्ये तुमची जी आय कॉन्टॅक्ट्स आहेत ते ऑल पार्टिसिपंट्सवरती असले पाहिजेत. तुम्ही साईडला समजा समोरच तुमच्या एखादा एक्झामिनर आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बसलाय त्याच्या समोरच MPSC लोकसेवा आयोगाचे मेंबर्स आहेत किंवा एखादे मेंबर आहेत, त्यांच्याकडं तुम्ही डोळं किंवा तुमचे आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या ग्रुप मेंबर्सवरती आय कॉन्टॅक्ट तुमचा ठेवला पाहिजे. आणि त्यामुळं दिस इज ऑल्सो वन ऑफ द डोंट्स, दॅट इज ॲड्रेसिंग युअर सेल्फ टू द एक्झामिनर. अजिबात गरज नाही त्यांच्याकडे पाहण्याची. डोंट लूज युअर टेम्पर, तुमचा जो काय टेम्पर आहे, कंटिन्युटी आहे ती प्रॉपर मेंटेन ठेवा आणि व्यवस्थित बोलत राहा. ए डिस्कशन इज नॉट अन आर्ग्युमेंट, माझंच खरं, मी म्हणतोय तेच खरं, अशा पद्धतीनं आर्ग्यू न करता दुसऱ्याचं कसं चुकीचं असं सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. एक हेल्दी डिस्कशन, फ्रँक आणि फ्री डिस्कशन या ठिकाणी झालं पाहिजे. आणखी काही डोंट्समध्ये आहे, डोंट शाऊट, खूप मोठ्या आवाजात बोललं तरीसुद्धा नेगेटिव्ह इम्प्रेशन या ठिकाणी होणार आहे. यूज अ मॉडरेट टोन अँड मीडियम पिच. डोंट यूज टू मेनी गेस्चर्स, खूप काही फिंगर वगैरे पॉइंटिंग वगैरे करणं किंवा एकमेकाला बोट करून बोलणं, हे सुद्धा ॲग्रेसिव्ह प्रकारचं नेचर तुमचं दिसेल आणि नेगेटिव्ह इम्प्रेशन पडेल. डू नॉट डॉमिनेट द डिस्कशन. आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मीच डॉमिनेट करणार असं होणार नाही. डिस्कशन हे हेल्दी असलं पाहिजे. कॉन्फिडंट स्पीकर शुड अलाउड. जे काही शांत विद्यार्थी आपले कार्यकर्ते असतात त्यांनासुद्धा लेट आवर वन ऑफ द फ्रेंड मे स्पीक, कॅन्डिडेट नंबर 7 स्पीक, असं त्याला बोलतंसुद्धा करता तुम्हाला आलं पाहिजे. डोंट इंटरप्ट. एखादा स्पीकर बोलतोय, त्याचं अजून पूर्ण झालं नाही आणि तुम्ही त्याच्याच थॉटला एकदम कट करताय, हे सुद्धा एक नेगेटिव्ह इम्प्रेशन आहे. अवॉइड पर्सनल कमेंट्स. तुम्हाला पर्सनल कमेंट या ठिकाणी करायची नाही आहेत.
हाय व्होकॅब्युलरी येतंय नॉर्मल मराठी, पण मी किती शहाणा आहे हे दाखवण्यासाठी, मी किती फ्लुएंट इंग्लिश बोलू शकतो इम्प्रेशन दाखवण्यासाठी अशा पद्धतीचं हाय व्होकॅब्युलरी किंवा खूप काहीतरी वेगळे शब्द इंग्लिश हेवी लेवलचे शब्द वापरून तुम्ही या ठिकाणी तुमचं इम्प्रेशन खराब करू शकता. नॉट नोईंग इज नॉट अ प्रॉब्लेम. डू नॉट ट्राय टू ब्लफ. विनाकारण थापा मारण्याचा प्रयत्न मित्रांनो करू नका. एखाद्या टॉपिकवर बऱ्यापैकी माहीत आहे तेवढंच डिस्कस करा. विनाकारण एक्स्ट्रा थापा मारला तर ते सगळे तुमचं ऑब्झर्वर बघत असतात. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स इन द ग्रुप डिस्कशन. बी ॲसेरेटिव्ह, दॅट इज कॉन्फिडंट तुम्ही असला पाहिजे. तुमचे जे काही थॉट्स आहेत ते पॉझिटिव्हली मांडता आले पाहिजेत. सेल्फ रिस्पेक्ट तुमचा असला पाहिजे मित्रांनो. अ पेशंट लिस्नर, तुम्हाला ऐकण्याची सवय असली पाहिजे. दुसरे जे म्हणतात ते सुद्धा ऐकलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की काही पार्टिसिपंट इतके लाजाळू असतात की ते फक्त ऐकतच बसतात. आपला ग्रुप मेंबर नंबर 1 काय बोलतो, 5 नंबरचा काय बोलतो, 8 नंबरचं काय बोलतो आणि ते फक्त मान हलवतात. ओ बरोबर, ओके. असं सुद्धा तुम्हाला करायचं नाही. पेशंट लिस्नर याचा अर्थ दुसऱ्यांचं ऐकून आपलंसुद्धा जे काय म्हणणं आहे ते या ठिकाणी मांडता आलं पाहिजे. बी ॲनालिटिकल अँड फॅक्ट ओरिएंटेड. तुम्हाला मी नेहमी सांगेन, फॉर एक्झाम्पल चाइल्ड किंवा सेक्स रेशो इन इंडिया अशा पद्धतीचा टॉपिक आहे, एक्झाम्पल घ्या. तर तुम्हाला जो काही डाटा आहे सेक्स रेशो इंडियाचा किती आहे, 942, 43, ज्या काय व्हॅल्यू असतील एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण त्या व्हॅल्यू तुम्हाला फॅक्टद्वारे सांगता आल्या पाहिजेत. किंवा डॅम्स, मेजर डॅम्स इन महाराष्ट्र म्हटलं तर साधारण त्याची संख्या तुम्हाला माहीत असणं किंवा जे फॅक्ट्स आहेत त्याचे जे फिगर्स आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजेत. ओके. किंवा पोस्ट कोविड इफेक्ट्स, GDP कितीनं कमी झाला, काय झालं, जे तुम्हाला मांडता येईल ते तुम्हाला फॅक्ट्स लॉजिकली मांडता आले पाहिजेत. राईट लँग्वेज, व्यवस्थित तुम्हाला शब्दशैली या ठिकाणी वापरायची आहे. शो लिडरशिप ॲबिलिटी, तुमची लिडरशिप ॲबिलिटी या ठिकाणी दाखवा. एक्सप्रेस विदाऊट हर्टिंग अदर्स, दुसऱ्याला नाराज न करता तुम्हाला या ठिकाणी ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घ्यायचं आहे. आता महत्त्वाचं आहे, व्हॉट इज द रोल ऑफ ऑब्झर्वर. साईडला असणारे MPSC लोकसेवा आयोगाचे मेंबर असतील किंवा चीफ इंजिनियर लेवलचे ऑफिसर असतील, PWD, इरिगेशन, MGP किंवा काही मंत्रालयात किंवा हाय लेवलचे ऑफिसर्स किंवा वेल रेप्युटेड गव्हर्मेंट कॉलेजेसचे प्रोफेसर्स, माहीत नाही कोण ऑब्झर्वर असतील, पण जे कोणी ऑब्झर्वर असतील ते तुमचं काय काय बघणार आहेत. एक, ॲकॅडमिक नॉलेज बघणार आहेत. दुसरं, लिडरशिप क्वालिटीज तुमच्यामध्ये काय आहे ते बघणार आहेत. पीपल हँडलिंग स्किल्स तुमच्या कशा आहेत ते बघणार आहेत. त्यानंतर तुमचा अलर्टनेस बघितला जाईल, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड बघितला जाईल. एखाद्या विषयावरती तुम्ही कशा पद्धतीनं बोलता ते या ठिकाणी बघितलं जाईल. त्यानंतर तुमचं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग कसं आहे, इतरांच्यापेक्षा किती वेगळं तुमचं विचार किंवा चांगले विचार आहेत, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग तुमची आहे. कम्युनिकेशन स्किल्स, की कसं तुम्ही इतरांशी बोलता, घाबरत असेल, कॉन्फिडेंटली असेल, जे काय असेल ते तुमचं बघितलं जाईल. इंटरपर्सनल स्किल्स तुमच्या बघितल्या जातील. त्यानंतर तुमच्या मोटिवेशनल स्किल्स बघितल्या जातील. टीम बिल्डिंग स्किल्स, की बाकीच्या टीमला तुम्ही कसं इन्व्हॉल्व करून घेता. लिसनिंग स्किल्स, तुमच्या ऐकण्याची क्षमता किती आहे. प्रेझेंटेशन स्किल्स, मग त्या ॲनालिटिकल लॉजिकल असतील आणि ह्या तुमच्या सर्व बाबी ऑब्झर्वर बघणार आहेत. हे जस्ट तुम्ही वेगवेगळे टेक्निकल शब्द जरी वापरत असलो तरी फायनली तुम्हाला इथून पुढं GDची तयारी करताना एक सिस्टमॅटिक वेनं GD तयार करायचं आहे. नेहमी त्याचं तुम्हाला MPSCची GD लागूपर्यंत किंवा संपेपर्यंत तुम्हाला चिंतन आणि मनन प्रॉपर वेनं करायचं आहे. मी डिटेल बोलणारच आहे त्या विषयावरती. तर सगळ्यात पहिला आहे अंडरस्टँड. दिलेला टॉपिक व्यवस्थित समजावून घ्या, कारण ते 15 मिनटं तुमचं जीवन बदलणार आहेत मित्रांनो. AEE, AE1, AE2 किंवा फक्त इंटरव्ह्यूतून बाहेर, या 4 स्टेजमध्ये तुम्हाला, इंटरव्ह्यू म्हणजे GDतून बाहेर, या 4 स्टेजमध्ये तुम्हाला ठेवणार आहेत. त्यामुळे टॉपिक समजावून घ्या. दुसरं, स्पीक. तुम्हाला ज्यावेळी तो बोलायचा मोका मिळतो मग तुम्ही ते मधी बोलू शकता, इनिशिएट करू शकता किंवा एंडला बोलू शकता, पण ते तुम्ही ठरवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे इनिशिएट करणं, की जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवर बऱ्यापैकी चांगलं कमांड आहे, माहीत आहे, तुम्ही ऑलरेडी चांगलं प्रिपेअर केलं आहे, तर माझं असं मत राहील की तुम्ही इनिशिएट करायला काहीच हरकत नाही. 50पैकी 30 ते 40 मार्काची रेंज जर इनिशिएट केली तर मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की इनिशिएट केले की 30 ते 40 मार्क पडतीलच, पण जर नॉलेज असेल त्या टॉपिकवर नक्की इनिशिएट करा, तुमचं इम्प्रेशन चांगलं राहील. पण याच्यामध्ये रिस्क पण आहे. जर इनिशिएट करताना तुम्हाला जर
त्या टॉपिकचा अर्धवट नॉलेज असेल किंवा बऱ्यापैकी नॉलेज नसेल किंवा चुकीच्या काही तुमची माहिती किंवा चर्चा तुमच्यामुळं गेली किंवा तुमच्या बोलण्यातून गेली तर मात्र या ठिकाणी निगेटिव्ह इम्प्रेशन या ठिकाणी पडणार आहे. पुढं या ठिकाणी स्ट्रक्चर, तुमचे जे काय आर्ग्युमेंट्स आहेत ते लॉजिकली व्यवस्थित जस्टिफाय करण्यासारखे असले पाहिजेत. त्यानंतर आणखी एक लास्ट पॉईंट आहे समराईज तुम्हाला डिस्कशन प्रॉपरली समराईज करता आलं पाहिजे. यू शुड इन्व्हॉल्व इन द GD. लास्ट स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्ही इन्व्हॉल्व व्हा मित्रांनो, हे सुद्धा एक महत्त्वाची टीप या ठिकाणी आहे. आणि दुसरं आहे की आर्टिक्युलेट, वर्क कंटिन्युअसली टुवर्ड्स आर्टिक्युलेटिंग युअर आयडियाज. तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्या स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. जास्त इम्पॅक्ट तुम्हाला या ठिकाणी असला पाहिजे. लिस्नर तर तुम्ही असलाच पाहिजे, प्रॉपर लिस्नर महत्त्वाचं आहे. क्वालिटी नॉट क्वांटिटी मॅटर्स. इट्स नॉट हाऊ मच यू से, किती शब्द वापरला, किती बोलला, याच्यापेक्षा व्हॉट यू से इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय मुद्दे तुम्ही मांडलेले आहात. जरी MPSCनं 5 मिनटाचा अवधी दिला असेल पण तुम्ही 3च मिनटात खूप छान तुमचे जे काय आयडियाज थॉट्स जर तुम्ही त्या विषयावरती मांडला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मार्क जास्त पडू शकतात. त्यानंतर लास्ट पॉईंट जो आहे तो हाऊ टू समराईज. तर समराईजमध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की अवॉइड रेझिंग न्यू पॉईंट्स. एकदा ग्रुप डिस्कशन एंडला आलं असेल, साधारण 50, 55, 60 मिनटाच्या रेंजमध्ये आलं असेल तर नवीन पॉईंट्स काय ॲड करत बसू नका. अवॉइड स्टेटिंग ओनली युअर पॉईंट. असं सुद्धा करू नका की तुम्ही सांगितलेलं म्हणणं हीच तुमची समरी, असं पण नको. किंवा एकाच अँगलनं फक्त तुम्ही GDची समरी करू नका. इट शुड बी ब्रीफ अँड कन्साईज. व्यवस्थित तुम्हाला सर्वसमावेशक अशा पद्धतीनं समराईज करायचं आहे. ओके. त्यानंतर महत्त्वाचं आहे की एक्झामिनर कधी एंड करा म्हणून सांगू शकतो, त्यावेळी तुम्हाला समराईज करायचं आहे. किंवा शॉर्ट अँड स्वीटमध्ये असेल सांगेन, लॉजिकल कन्क्लुजन तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून वाचतो, वेन द डिस्कशन इज अबाउट टू एंड try to conclude it by taking in the points that everyone has made and coming to a decent conclusion. This will indicate your analytical skills and also the way you structure your thoughts. ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे की तुम्हाला प्रॉपरली डिसेंट कन्क्लुजन मांडता आलं पाहिजे. कमी शब्दात मॅक्सिमम पॉईंट्स तुम्हाला बऱ्याच लोकांचे कव्हर करून या ठिकाणी तुमच्या ॲनालिटिकल स्किल्स तुम्हाला दाखवायच्या आहेत. आता हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मी पॉईंट म्हणू शकतो, इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर GD. तर बरेच मी या ठिकाणी आत्ता सध्या दिलेले आहेत. अजून काही मी ॲड या ठिकाणी मीनवाईल करेनच, पण सध्या मला जे एव्हरग्रीन टॉपिक वाटतात ते रेड कलरनं मार्क केलेले आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर क्लायमेट चेंज, याच्यावरती तुम्हाला GD असण्याची शक्यता आहे. फार्मर्स सुसाईड, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, याच्यावरती विषय असू शकतो. पोस्ट कोरोना इफेक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोरोनाचा नेमका कसा इफेक्ट इंडियन इकॉनॉमीवर होणार आहे आफ्टर कोरोना, किंवा आता कोरोना संपत आलेला आहे तर कशी स्टेज या ठिकाणी असणार आहे. हाऊ गव्हर्नमेंट कॅन इन्क्रीज एम्प्लॉयमेंट जनरेशन, म्हणजे एम्प्लॉयमेंट या मुद्द्यावरती तुम्हाला या ठिकाणी GD टॉपिक असू शकतो. नंतर मग असे बरेच टॉपिक म्हणता येईल, स्टेटस ऑफ लिटरसी ऑफ वुमन एम्पॉवरमेंट आणि वुमनवरती असू शकतो. युनिटी इन डायव्हर्सिटी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इंडिया असेल, महाराष्ट्र असेल, इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर इन महाराष्ट्र याच्यावरती असू शकतो. अतिशय महत्त्वाचा रोल ऑफ PWD अँड WRD इन सोसायटी, हा या ठिकाणी GD असू शकतो. जे मित्रांनो मी पॉईंट्स तुम्हाला सांगतो आहे त्याच्यावरती तुम्ही चांगला विचार करून जा. हेच पॉईंट्स येतील असं मला म्हणायचं नाही, पण हे प्रोबॅबल टॉपिक्स GDला असू शकतात. आणि म्हणून तुम्हाला मी एक टीप जातानाच एंडला सांगणार आहे. रेरा ॲक्ट त्याच्यावरती असू शकतं. रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर्स इन इंडिया, इन वर्ल्ड, इन महाराष्ट्र असू शकतो. ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट याच्यावरती असू शकतं. आता इथं एक शंका अशी मुलांची असू शकते की सर टॉपिक्स तुम्ही जे सांगत आहात की ओन्ली टेक्निकलवरती करायचं की ऑल टॉपिक्सवरती करायचं की बोथ करायचं, सध्याच्या घडीला काहीच सांगता येणार नाही. पण माझं पर्सनल ओपिनियन राहील की मॅक्सिमम सोशल इश्यूज याच्यावरती जास्त तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. करंट इश्यूजचं जे चालू आहेत त्याच्यावरती जास्त GDचे टॉपिक असणार आहेत. कारण 3600 विद्यार्थी जरी इंटरव्ह्यूला पकडले, 10चे ग्रुप जरी पकडले तर 360 वेळा GD होणार आहेत. 350 GDs म्हणजे जवळजवळ एक 100 टॉपिक, त्यांच्या 100 किंवा 150 टॉपिक या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे एखादा टॉपिक 2 किंवा 3 वेळा येण्याची शक्यता आहे. 2, 3, मे बी 4.
तर रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर झालं, ड्रीप इरिगेशन, मायक्रो इरिगेशन इन इंडिया, इन महाराष्ट्र याच्यावरती असू शकतं, ऑनलाईन एज्युकेशन त्याच्याबद्दल असू शकतं आणि बाकीचे तुम्ही थोडेसे वाचून घ्या. बायोमेडिकल वार्स याच्यावरती असू शकतं. आत्ता सध्या चालवलं जे आहे कृषी विधेयक बिल त्याच्यावरती सुद्धा असू शकतं. सिटिझनशिप अमेंडमेंट बिल, GST हे टॉपिकसुद्धा येऊ शकतात. यू हॅव टू प्रिपेअर. बघा, ऑफिसर व्हायचं आहे, AEE, AE1, AE2 व्हायचं आहे, तर तुम्हाला तुमचे थॉट्स हे ब्रॉड करावेच लागतील आणि त्यातून तुम्हाला तुमचे व्ह्यूज या ठिकाणी मांडावे लागतील. ॲग्रिकल्चर रिफॉर्म बिल झालं. रिझर्वेशन सिस्टीम इन इंडिया अतिशय हॉट टॉपिक या ठिकाणी होऊ शकतो. रिझर्वेशन असायला पाहिजे की नाही, किंवा अशा पद्धतीनं याच्यावरती आपल्या इन्कम बेसवरती रिझर्वेशन असलं पाहिजे किंवा रिझर्वेशन रिमूव्ह केलं पाहिजे, असे काहीतरी थोडे हॉटस्पॉट म्हणून किंवा हॉट टॉपिकसुद्धा या ठिकाणी असू शकतात. योगा आणि इंडिया, फ्रीडम ऑफ स्पीच याच्यावरती असू शकतं. आयुर्वेदा अँड इंडिया याच्यावरती असू शकतं. आणि मग असे काहीतरी वेगळेच टॉपिक, डॉटर्स आर मोर केअरिंग दॅन सन्स, मुली जास्त केअर असतात, अशा टाईपसुद्धा टॉपिक या ठिकाणी असू शकतं. त्यामुळे मित्रांनो, हे झाले काही ठराविक टॉपिक. आणखी काही टॉपिक्स मी तुम्हाला काही वेळेनंतर किंवा काही दिवसानंतर नक्की शेअर करेन. तर हे जस्ट तुम्हाला आयडिया येण्यासाठी. त्यामुळे तुमची जी शंका असेल की सर फक्त टेक्निकल असेल का, सांगता येत नाही, की फक्त सोशल असेल का, सांगता येत नाही. यू हॅव टू प्रिपेअर फॉर बोथ. सध्या कुणालाच काही सांगता येत नाही की कशा पद्धतीनं GD असेल, पण त्यातल्या त्यात ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्याच्या दृष्टीनं तुम्ही तयारी करा मित्रांनो. दॅट्स इट. कीप स्माइलिंग, बी रिलॅक्स. GD म्हणजे खूप आता प्रेशर घेणार आणि अरे बाबा मला GSTचं काहीच माहीत नाही, कसं असते GST, काय असतं GST, असं घाबरून जायची काही आवश्यकता नाही मित्रांनो. एक एक मुद्द्यावरती व्यवस्थित तुम्ही तुमची एक डायरी बनवा आणि त्या डायरीमध्ये फॉर एक्झाम्पल हेडलाईन लिहा, वुमेन एम्पॉवरमेंट इन इंडिया, आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जे काही इंटरनेटवरती मिळतं, वेगवेगळ्या न्यूजपेपरमधून मिळेल किंवा काही यूट्यूब चॅनल्सवरून मिळेल, त्याच्यावरती तुम्ही ती माहिती घ्या आणि व्यवस्थित आपली स्वतःचं एक मत तुम्ही या ठिकाणी बनवा. बी पॉझिटिव्ह फ्रेंड्स, बी कॉन्फिडंट. जो काही टॉपिक तुम्हाला दिला असेल ते तुम्ही कॉन्फिडंटपणे मांडणार आहात. त्यासाठी आता तुम्हाला एक मायक्रो सेकंड या ठिकाणी युटिलाइज करायचं आहे. स्टार्ट रीडिंग. सध्या जरी GDचं तुमचं प्रिपरेशन नसेल, कारण हे सर्वांसाठीच प्रथम आहे, मलाही मान्य आहे, आणि त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. जर शक्य असेल तर तुम्हाला जिथं GD घेतल्या जातात तिथं GD तुम्ही अटेंड करा आणि जास्तीत जास्त तुमचं प्रिपरेशन तयार करा. युटिलाइज मायक्रोसेकंद. जो काय मायक्रोसेकंद तुम्हाला मिळालेला आहे तो वापरा. लोकसत्ता पेपर असेल तो वाचा, तुमचा जो काय मराठी पेपर दुसरे असतील ते वाचा, इंग्लिश पेपर असतील ते वाचा. डू चिंतन अँड मनन. एक ऑफिसर व्हायचं आहे ज्यांचे 300च्या वर मार्क आहे, जे AEEचे स्वप्न बघतायत 290वाल्यांच्या वरती, तर त्यांना मी सांगेन की तुम्हाला AEE व्हायचं आहे तर तुमचं प्रत्येक टॉपिकवरती चांगलं प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही चिंतन मनन करा की हा टॉपिक आला तर मी काय बोलेन. डोळं झाकून जरी अर्धा तास 15 मिनटं जरी आहे त्या जागी जरी चिंतन केलं तरी खूप चांगलं. क्लायमेट चेंज, मग तुमचं मग कायटो प्रोटोकॉल म्हणजे काय, अमेरिकेचा रोल कसा आहे, भारताचा रोल कसा आहे, चायना कोण किती कार्बन प्रोड्यूस करतं, ह्या ज्या गोष्टी ज्या टॉपिकवरती असतील त्या तुम्हाला चिंतन मनन करायचे आहेत. कारण शेवटी बघा, ऑब्झर्वर काय बघणार आहे की तुम्ही किती इफेक्टिव्हली बोलला, किती इफेक्टिव्हली पॉईंट्स मांडला, किती सुंदर बोलला, किती सुंदर रिप्रेझेंट केला, एवढंच या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे खूप अवघड टॉपिक असतील अशा पद्धतीनं मनात काढून टाका. जसं ह्या मॅडम हसत आहेत सुंदर, तसं हसत राहा. जीवनामध्ये टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचा या ठिकाणी वापर करा. व्हॉट आर यू वेटिंग फॉर मित्रांनो. तुमच्या ज्या MPSCच्या चेअर्स आहेत त्या ओपन आहेत, ब्लँक आहेत तुम्हाला बसण्यासाठी. स्टार्ट युअर प्रिपरेशन नाव. तुम्हाला काही शंका या ठिकाणी असेल तर मी माझा ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही पर्सनली मला ईमेल करू शकताय आणि मी तुम्हाला त्याचा रिप्लाय माझ्या वेळेप्रमाणे या ठिकाणी देणार आहे. दॅट इज guidance@omkarsendure.com याला तुम्ही मेल करू शकता, माझ्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. आणि जी काय आमची विद्यासागरची टीम आहे, पवित्रा मॅडम आहेत, त्यांना काही तुम्हाला शंका असतील तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. दॅट्स इट. ऑल दी बेस्ट. टेक केअर. आणि काही शंका असेल तर तुम्हाला ईमेल थ्रू मला सांगता येतील किंवा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणखी गाईडलाईन्स MPSCच्या आल्यानंतर बोलता येईल. दॅट्स इट. टेक केअर. ऑल दी बेस्ट. आणखी एक शंका या ठिकाणी राहिली असेल की MPSCची GD कधी स्टार्ट होईल, तुर्तास याचंही उत्तर आत्ता सध्या काहीच सांगता येणार नाही मित्रांनो. कारण
It may be start in Jan, in Feb, depending on the situation and current corona issue. Thank you. Take care. Good night.